तन आपलं मन आपलं सर्वस्व त्या प्रभू श्री चक्रधरांना समर्पित करून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे आचार्य श्री भट्टोबासांपासून. ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे आपल्या जीवनाचं मूल्य आहे, हे त्या काळजावरती ठसलेलं आहे. 12-13 वर्षाच्या वयामध्ये त्या गोष्टी प्राप्त होणं ही सगळ्यात मोठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि ते लाखाईसाला मिळालेलं होतं. वडिलांचा आग्रह होता हिचं लग्न करून टाकायचं. तिच्या मनामध्ये मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांना आपलं हे जीवन समर्पित करावं अशी इच्छा होती आणि वडिलांच्या आग्रहास्तव तिचा लग्नाचा दिवस येतो. ती वडिलांच्या आग्रहास्तव लग्नासाठी उभी राहते आणि उभी राहिल्याच्या नंतर तिचं लग्न होतं. लग्न सोहळा संपन्न होतो, अगदी थाटामाटात होतो आणि ती आपल्या सासरी पतिदेवाच्या घरी जाते. पहिलाच दिवस असतो तो आणि पहिल्याच दिवशी ती आपल्या पतिदेवांना सांगते, अहो मी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची माझ्या जीवनामध्ये मी माझा संकल्प केलेला आहे की माझं तन माझं धन माझं सर्वस्व मी देवाला अर्पण करीन. माझ्या वडिलांच्या आग्रहास्तव मी तुमच्याशी लग्न केलेलं आहे. मी संसारातलं कुठलंही सुख तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही दुसरं लग्न करून टाका. लग्नाच्या पहिल्याच दिवशी आपल्या पतिदेवांना हे सांगणारी ही आमची लाखाईसा महानुभाव संप्रदायाच्या इतिहासामध्ये अतिशय गौरवणारी स्त्री आहे. त्यांना पतिदेवांना असं वाटलं हिचं वय बारीक आहे, 12-13 वर्षाचं वय आहे. संसार सुख काय आहे, भौतिक सुख काय आहे, लौकिक सुख काय आहे याला माहिती नाही. कळेल, हळूहळू करेल. हिचा विकार हिचा विकल्प वासना मेलेल्या आहेत, त्या जागृत होती. तो वाट पाहू लागला. 2 महिने गेले, 3 महिने गेले. ती रोज सांगायची, अहो ऐका ना, तुम्ही दुसरं लग्न करून टाका. मला नाही तुमचा संसार करायचा. मला माझ्या देवाच्या घरी जायचंय. मला माझ्या आचार्य श्री भट्टोबासांकडे जायचंय. तिचा रोज आग्रह असायचा. 3 महिने गेले, 6 महिने गेले, परंतु तो पतिदेव मात्र त्या लाखाईसाचा ऐकेना. एक दिवस लाखाईसाच उठते आणि आपल्या पाहुण्यारावळांमध्ये जाते. एक मुलगी पाहून शोधून आणते आणि आपल्या पतिदेवांच्या सोबत त्या मुलीचं लग्न लावून देते आणि मुलीचं लग्न लावून दिल्याच्या नंतर ती सांगते, आजपासून ही पत्नी तुमची, मी मात्र माझ्या देवाची. आणि असं करत करत आणखीन 2-3 महिन्याचा कालावधी लोटून जातो. ती रोज सायंकाळी आपलं भोजन वगैरे झाल्याच्या नंतर ओसरीला येऊन झोपायची आणि सकाळी पहाटे उठायची, आपली देवपूजा करायची, नामस्मरण करायची, ध्यान करायची, पारायण करायची आणि आपला नित्यक्रम जो असेल कामाचा तो करायची. ती कधी आपल्या घरामध्ये, आपल्या रूममध्ये, आपल्या बेडरूममध्ये कधी जाऊन झोपलेली नव्हती. ओसरी हेच तिचं घर होतं. ते संन्यस्त व्रताने ती जगत होती संसारात असताना देखील. आणि अशा पद्धतीनं असे त्याचा दिवनक्रम चाललेला असताना एक दिवस सकाळी पहाटे ती 4 वाजता उठते, देवपूजा करते, नामस्मरण करते, पारायण करते आणि ती देवपूजा ती पोथी आपल्या गोरख झोळण्यामध्ये टाकते, बगलेमध्ये गोरख झोळणं टाकते आणि तड 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 निघत आचार्य श्री भट्टोबासांचा आश्रम निंब्याला आहे आणि त्या निंब्याला येऊन पोहोचते. सकाळची वेळ आहे. थोडंसं अंधुक असं प्रकाश पडलेला होता. अशा वेळेस आचार्य श्री भट्टोबासांना येऊन भेटते आणि आचार्य श्रींना म्हणते, आचार्य श्री मला भिक्षा द्या, मला भिक्षा द्या. आचार्य श्री म्हणतात, अरे तुझं आताच लग्न झालं, तुझे पतिदेव येतील, तुझे वडील येतील, मला काही बोलते, बोलू दे ना, मला बोलू द्या, काही होऊ द्या, पण मला संन्यास द्या. आचार्य श्री भट्टोबासांनी त्या लाखाईसांना संन्यास दिला आणि काही बाया रुद्धपूरला जाणार होत्या. त्या रुद्धपूरला जाणाऱ्या बायांच्या सोबत त्या लाखाईसाला पाठवून दिलं. इकडे नवरबा सकाळी उठले, ते सूर्योदयानंतरच उठायचे. मग सकाळी उठले, लाखाईसा पुढे ओसरीमध्ये दिसेना, गरबडले, इकडे तिकडे गेले, नदीवरती गेले, विहिरी बाड्या शोधला, पाहुणे रावळे शोधले, अख्खं गाव शोधलं, परंतु लाखाईसा मात्र त्यांना दिसलेली नाही. आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता ते आचार्य श्री भट्टोबासांच्या आश्रमामध्ये आले आणि आचार्य श्री भट्टोबासांच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आचार्य श्री भट्टोबासांना दंडवत केला, चरणावर पायावरती डोकं ठेवलं आणि विचारलं, माझी लाखाईस आपल्या आश्रमामध्ये आली का? आचार्य श्री भट्टोबास खूप हुशार होते. ते म्हटले, मला काही सांगता येणार नाही, परंतु महिला विभागामध्ये पहा. आश्रम व्यवस्थेमध्ये महिला विभाग आणि पुरुष विभाग हे वेगवेगळे असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. मग पहा म्हणे बायांकडे असतील तर. ते गेले, शोधलं, नाही मिळाले. खूप दुःखी झाले आणि पुन्हा घरी गेले. लाखाईसावरती त्यांचं खूप प्रेम होतं आणि घरी गेल्याच्या नंतर खूप दुःख करायचे. लाखाईसा कुठे असेल, काय असेल, ती जेवली असेल का, ती झोपली असेल का, खूप खूप जीव होता त्या लाखाईसावरती. इकडे लाखाईसा मात्र रिद्धपूरच्या त्या श्रीप्रभावांच्या सन्निधानामध्ये आपलं धर्मरूप जीवन व्यतीत करीत होती. 2 वर्षाचा तब्बल कालावधी निघून गेलेला आहे आणि 2 वर्षानंतर लाखाईसा पुन्हा आचार्य श्री भट्टोबासांच्या भेटीसाठी निंबा या ठिकाणी येते आणि निंबा या ठिकाणी आल्याच्या नंतर आचार्य श्री भट्टोबास आसनावरती विराजमान आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, अंधार पडायला लागलेला आहे. अशा वेळेस ती लाखाईसा आचार्य श्री भट्टोबासांच्या पायावरती डोकं ठेवते, हातामध्ये सुपारी देते.